का मामा या तिळगुळात राजा इन्कम आहे का पण हा एवढ्यात भागीन का आपलं तर येडे राहिले कडं वाचव माय. अबे हे फक्त आपल्याला गावात चावल हे नाही कोणा घरी काय आहे काय नाही पायासाठी आलो आपण. तिळगुळ इकणं तर हे नाटक आहे सारा आपलं. जे पैसे आले ते आले. मामा आपण असं करू एक दुकान आहे की नोटिसा लावून देऊ मा मोठ्या भावाले आणि आपण दोघं जण गावात जाऊ. हा बस मग हा तिळगुळ अडीचा इकते आपण गावात चक्कर मारून येतो. एक सोबत दोन काम होतात आपले. हो ना भाषा आपल्याला तसंच करणं आहे. हा इकी नोटीचा तिळगुळ आणि आपण गावात येऊ चक्कर मारून. मामा मग या गुयाचा भाव चियाचा भाव या लाडवाचा भाव काय सांगू मग मी लोकाईले. अबे बोंग्या तियाचा भाव 250 रुपये किलो आणि लाडू 350 रुपये किलो आणि गुई 45 रुपये किलो. असा चालू दे ना धंदा. घेतातच लोक बाजारात जात नाही आजकाल. हा घरी येऊन राहिलं तर अटीच घेतात लोक. बरोबर मामा हे तर होईनच आपलं इथं आणि बाया येतातच गुई तिळगुळ घ्यायले. तर मग मी कसं कोण्या बाईचं सोनं जास्त आहे काय आहे गळ्यात काय काय आहे विचार बरोबर लक्ष ठेवतो. अटी इकता हा तिळगुळ कमी विकल्या गेले चालतील पण सोन्या नाण्या पहिले लक्ष ठेवायला लागेल आपल्याला. त्याच्याच घरी टाका लागेल आपल्याला. अशा ते तर बाबा कडक लक्ष ठेवावं लागते आपल्याला. चोरी करणे हे आपलं पहिलं काम आहे. हे आपलं काय हे सेकंडरी आहे आपलं इन्कम. आलं तर आलं गेलं तर गेलं पण चोरीचं इन्कम पहिलं आहे आपलं आणि आपण त्याच्यात एक्सपोर्ट आहोत ना. पण डल्ले हाती लागला की नाही मग मला कपडे घेसान ना मामा. तेच ते कपडे घालू घालू राजा बोर झालो मी. हा सारा राजा ते धुवान तेच घाला सारा वाशीत राजा 4-4 दिवस धुतले जात नाही कपडे. एक ड्रेस तरी घ्यायचा राजा. हा या तिडी संग्राती भू मी 100 पॅन्ट बदलून नाही राहिलेली. 12 महिने झाले तिला भोको पडेलात मी तेच घालून राहिलो गोळ्या. पण तुला शर्ट आणि कपडे इथं पडलो लेगा. हा थांब ना जरा साग डल्ले हाती तर लागू दे मग पाहुणं पुढचं पुढे. हाती ना मोठी कोळल्या गोटी. हा त्याला कपड्यावर यायला तो लागलं असतं. मग असा राजा काही ना काही फुसकूट टाकते त्याला पाहिजेच काही ना काही. हा कधी कधी म्हणते ते आलू गोंडा पाहिजेत कधी समोसा पाहिजे कधी कचोरी पाहिजे कधी म्हणते भूकच लागली तर कधी म्हणते कपडेच पाहिजे. काय याचं काही समजतच नाही मला काय आहे तो पुरा भोंग्याळा आहे मामा. हा याला ऐकून तुम्ही ट्युशनच लावा मामा एखाद्याच वेळ. त्या आलू पोंग्या मामाला पाठवता का त्याच्यात वेळेला ट्युशन द्यावा. आलू पोंग्याचा मास्तर मी न शिकवलाय त्याला. याला काय शिकवीन तो. हा माझं असतं शिकत नाही तर त्याच्या जो काय शिकणार आहे आलू पोंग्याजो. हा भयाडच रे. याला सुतच नाही काचं काही. गप्पाईन पोटणे भरणार राजा लावा दुकान झटकनी कसं आणि आवाज देणं चालू करून द्या. भाषा तू आज बा हुशार. तुला आहे बा धंद्याचं नॉलेज. शा आवाज काय देशील हो लाईना भाषा आवाज काय देशील. तिळगुळ घ्या गोड गोड बोला तिळगुळ घ्या गोड गोड बोला. आला आता तुमच्या गावात तिळगुळ आला आता तुमच्या गावात तिळगुळ. प्रगळा भाषा तुले. दुसरं काय म्हणसा सांगा मामा काय म्हणायला लागते तर. तिळगुळ खा येईन इवाय तिळगुळ खा येईन इवाय. इन झाली खुश इवाय झाला नाराज. इन झाली खुश इवाय झाला नाराज. मामा असंच म्हणतो मी आता. हा लावा मग दुकान लावा. बस भाषा आता लावतो. कार घेऊ गडा सामान काढा बाई आणि लावा दुकान. व्हिडिओला सबस्क्राईब करा बरं लाईक करा कमेंट्स करा मित्रांना सुद्धा पाठवा बरं व्हिडिओ. आपला व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करतील ना त्यांना आपण एक बक्षीस पण देणार आहोत हे लक्षात ठेवा बरं. चला चला तिळगुळ 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 घ्या तिळगुळ घ्या. चला गोड गोड बोला गोड गोड बोला. तिळगुळ आला तुमच्या गावात तिळगुळ आला तुमच्या गावात. घ्या वाण घ्या वाण घ्या वाण घ्या. माय तिळगुळ घ्यायला आम्हाला बाजारात जायला लागे पहिले आणि ते बी पायदल. आणि आता तर दारीच आलं. आता काहीच कष्ट घ्यायचे काम नाही बाहेरही जायचं काम नाही काहीच नाही सगळं दारीच येते आता. हो माया आता सगळ्या सुविधा आता सगळं दारीच येते. आता कुठे जायचं काम नाही काय ना. नाही तर मग काय माणसाईला सांगा हे आणा ते आणा माणूस एक आणते एक सोडते एक धरते असं होते ना ते. आता बाया कसं सगळं दारीच घेतात मग आलं दारी की. घ्या तिळगुळ घ्या जीवन झाले खुश इवाय झाला खुश इन झाले खुश इवाय झाला खुश. घ्या तिळगुळ घ्या. अरे बापा काय भाव आहे रे तिळगुळाचा. ती फक्त 280 रुपये किलो आणि गुळ आहे 45 रुपये किलो. आणि फक्त 150 रुपये किलो. बाबा काय बाय हो हा काय सांगून राहिला जसं काय आपण नवाळचा भाव किती आहे याच्याजवळ पहा ना. बाजारात जायला पुरते बापा त्याच्यापेक्षा ना. शिवा दुकानात बी तोच भाव आहे बाजारात त्याच भाव भेटून राहिलं. ते काय मी ₹2 जास्त घेतो बा फक्त. आता मग आम्हाला पेट्रोल पाणी डिझेल लागते ना मावशी रोजदारी निघली पाहिजे बुवा. माय आपल्याजवळचे ती इक्याला नेले की 100 रुपये किलो मागतात फक्त 100 रुपये. आणि पहा ना याच्याजवळचे ती 280 रुपये किलो. काय होय माय बाई हा भाव. तसंच असते ते आपलं सगळं स्वस्तात फुकटात. त्याच्याजवळचं कसं भाव मस्त असते तगडा. कोणी घेऊन पाहावं की नाही पाहावं. मामा ते काही घेत नाही. चला या काय ऑटो आपलं. हो भाषा चाल चाल काढतो ऑटो. बाबा पुढे काय चालला आम्हाला घेणं आहे ना. काय बाबा तुम्ही टाइमपास करून राहिले बा.
तुमच्या गप्पा मारता बा आमचा धंदा राहीन बा. बंद गाव फिरावं लागते मावशी आम्हाला. माय याने तर लाडू आणले माय बाई. तयारच करेल सगळंच. का रे पोरा लाडूचा भाव काय आहे रे? आजी 400 रुपये किलो लाडू. बापा बापा 500 रुपये किलो नाहीत का रे? झाला ना भाऊ हा भाव. बरोबर लावा ना. आम्हाला घेणं आहे ना. तिघी घेतो ना आम्ही. काय बाई आम्हाला परवडत नाही बा. 2 पैसा धंदा असते. पोटा पाण्यासाठी करतो बाई. लय दुरून या लागते मावशी. हा घिसघिस करता बाया हो तुम्ही. घ्या ना आता. नुसता हिकाड्या पाडता बाया हो तुम्ही. घेणं ना देणं काही. घेणं असलं तर कसं माणसानं थांबायला पाहिजे. आता आपण थांबवलं त्याला तर मग घ्या ना. हिकाड्या पाडून काही हे नाही बा फायदा. तुम्ही निरा हिकाड्याच पाळत राहायचा. घ्या बरं आता पटकनी. तुला काय आहे माय बाई? म्हणजे भाव त्यानं जो सांगला त्याच भावात घ्या का मग काही बी. लयच असं तू बी तर म्हणणं आहे की बस त्यानं सांगलं म्हणजे तुम्ही घेतलंच पाहिजे असं आहे ते म्हणणं आहे की नाही? घ्या की नका घेऊ बाया हो. मी तर घेऊन राहिली. भाऊ 2 किलो तीळ द्या. 1 किलो गुळ द्या. आणि 2 किलो शेंगदाणे द्या. हो बाई 2 किलो तीळ 2 किलो शेंगदाणे घेऊन राहिले बापा. आणि 1 किलो गुई. पांचटले होतीन ते लाडू. गोड नाही होतीन बा. 2.5 किलो गुई बाई झाले. बाडीला एवढे समजत नाही माय बाई. तीळ किती घ्यान गुळ किती घ्यान शेंगदाणे किती घ्या. तुम्हाला कसं जेवढं सांगलं तेवढं करा बा तुम्ही पॅक. आणि गुळ आहे ना माझ्या घरात. मग शिल्लक घेऊ का? अंगावर पाडू का तुम्हाला? समजते बा आम्हाला तेवढं. 5 होतील लाडू तर तुम्ही बाण्याचं काम करा. जेवढं सांगलं तेवढं. म्हटलं 1 किलो चिटको तो इले. पण काय काही हे तर वेगळी चॅप्टर इंग्लिश घरात 1 किलो गुळ नेऊन ठेवलाय. भाषा बांधलो का? हा मामा. चला घ्या तिळगुळ घ्या तिळगुळ घ्या. चला चला तोंड गोड गळा. चला चला चला. वाण सुद्धा भेटेल. वाण सुद्धा भेटेल. भोसण्या लाडू गिडू केली की तुझ्या माई ना? गड्या मा बुडीन काय लाडू केले नाहीत अजून. आणतो म्हणे बा माई बुडी. तीन गुई आणतो म्हणे. शेंगदाणे आणतो म्हणे बा. ते सरपंचाने उधार दिलं नाही गळा. त्याने बंद केलं बा. आता का कधी आणते काय माहित नाही माय. तुमच्या घरी बा झाली लाडू खाऊन राहिला लेखाचा. आणि तू लेखा तसाच कोळला असल्या का? लेखा तुझ्या घरी कोणता सण होत नाही बे बापा. काय खरं आहे बे बाबा तुझं. हा हे फाटकं बनेल घालून फिरून राहिल्या का? जगनचे कवडे बाय कशात बूट मोठ बाबा जलवा जगनचा. लाडू झाले 4 दिवस झाले. 4 दिवस मामाने केले. सकाळी खातो 1 संध्याकाळी खातो. रोज 2 लाडू खातो मी. बा भुसण्या पण तुझे काय खरं नाही रे बा. तुले का ते मा बापल्या का तुला काहीच खाऊ नाही घालतल्या का? निघा असा वाकल्यासारखा रंग राहिला का? काय ना पार झाबरू भाऊ त्याची बॉडी बाय कशी आहे. हा केळी मिळी वडा झाला की नाही. त्याला खायलाच नाही काही. काहीच नाही मी खायले. बाशी कोटकी खाते तो. लाडू विनेत घरी. बाबू माई माय करते ना. थांब ना जरासा. आणतीन माई माय ती गुई शेंगदाणे करते ना लाडू. याच्यापेक्षा चांगले करीन माई माय. आणि आमच्या घरी 15 दिवस पुरतील लाडू एवढे करीन माई माय. खोबऱ्या लाडवाची जायला वय काही नशीन बा. यानं पायी नसती. ती वयाचेच तर भेटून नाही राहिले याले. खाली खोबऱ्याचे काय भेटते खारवाजे का? तुला खाल्ली की नाही खाली खोबऱ्याचे? अरे मामाने केले ते बा खाली खोबऱ्याचे लाडू. बम खाल्ले मी. रोज माई माय सकाळी पण 1 देत जा. मा बहिणीले 1. मा बुडाई खात जा 1. हा मस्त लागतात पण टाप एकदम. हा हो भूकच नाही लागत त्याने ते खाल्ला की. मी दिवसभर चोरून खात जा मामाच्या. हा पेटीतले काढून. घरी काय हो याची माय काय त्या भुसण्याची. त्याच्या बाप यानं काही काम नाही करत ना. आणि काय पैसे लढ काही नाही द्यायच्या घर. काही नाही असे मागू खातात. मी असं देईल यायला लाडचा लाडू मागू. नाही बाबू चुप बस ना. हा तुला माहित आहे का रे? हा तुला मागायला आलतो मी लाडू. मला लाडू द्यालता म्हणते अर्धा. माय करते लाडू. खाली खोबऱ्याचे नाही चांगले बदामचे करते. रे बाबा भुसण्याचं काही खरं नाही का? लाडू नाही फाडू नाही का? काची चिड संक्रांत फिर संक्रांत व्हायच्या घरी रे. काही खरं नाही बा. घरी जर मामाने लाडू नसती केली की नाही. मी डबे टोपले टापले. भगवने सारे चिपवले असते. फेक फाट केलं असतं. हा लाडू पाहिजे म्हणजे पाहिजे. मी लाडू खाल्ल्याशी हेच नसतं केलं. लड बंबलच केली असती पुरी. बाबू मला नको बैकून देऊन तू. मला काय शमळा समजतं का? तू बैकून देऊन राहिला ना. तू मजा घेऊन राहिला ना. चुप बस ना. माहित आहे तुझ्या किती लोक आहेत. त्या बुडातल्या का कोणा घरी लग्न असले खाव करते. मला भेटते कुत्र्याला भेटते. त्या बापालेच तर भेटत नाही खायला. मोठा हे सांगून राहिला आठी मला. ताप लागतात वेळ लाडू की बसल्या थोडाच पाणी सुटून राहिलं. मग हागीत होतलो मला काय सांगून राहिला. ताप लागतात हे लागतात तर करते ना माय. शिल्लक बोलणार लाग ना तू. झोडी बाबू तुले का भुसण्या दुखते कुकडे शकतो कुकडे. त्या मायला म्हणणं दडीसा जाय ना कुदणं दटी घरी जाऊन. काय आपल्या हे करून राहिला. बोलू टाकल्या झुमऱ्या तुला सांगून राहिलो मी. मोठा असतील ना मोठा लाभ पाहिला ना मग मी. हा राहून जोड तुले फकणी घ्या. माझी बाई शुगर आहे तू. मला बायकून देत आहे तू. का पोरा घरी लाडू नाही रे बाबा. हो काय करू रे. हो
हो लाडू नेत रे का पोराले लाडू नाही का हो तुम्ही दोघं जण खिजू नका आम्हाला मी साधू ना तुम्हाला हो सांगून देतो तुम्ही माय बहीण उधळीन मग मी मग माघारी येता तुम्ही बॉम्बले का सांगून देऊ राहिलो मी हा लाडू आहेत माघारी हो लाडू नाहीत रे बापा एका पोरा घरी. बाबू तू जास्त कुणाला इतरवला ना थांब थोडी वाटच मारतो हाय आता तुला मारतो मी आता. मार 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 येरी येरी जाय रे फुकट खाय. आपल्या घरी तिळगुळ कधी आणतात ते पोरग मानान बोंबलून राहिलं ना टेंबलते ना रोज ते कधी करतं लाडू कधी करतं लाडू सामान आणायच्या नान पत्ता नाही अजून. त्याच्या घरी लहान लहान लेकर असतात तर त्याच्या घरी 8 दिवस अगोदरच लाडू होतात करणं आणि आपल्या घरी ती सक्रात आली त्याच्या अगोदरल्या दिवशी बी होत नाही त्या दिवशी करतो त्याच दिवशी सामान आणतो मी असं असते. तू न जराशी कोय काढणं जसा खात अडचण मध्ये माया पैसे नाहीत ना माझोय म्या मागितले साधूबाले 1000 रुपये आणि तुम्ही सामान करून आपण तीळ संक्रांत करून थांबणं जराशी. एक तर ती माग झाली गुई माग झाला शेंगदाणी माग झाले स्वस्तात राहिलं नाही ना आता. वर्षीची जाय नाही अडचणच असते आपली कधी कोण्या वर्षी हरकानं आणलं आणि अगोदर आणून टाकलं की लाडू लवकर करू म्हणून. एकटा पोरगा आहे आपल्याला असं पाहिजे आपल्या घरी की त्यानं चलडूल खाल्लं पाहिजे पण त्याला भेटत नाही ना तो मागू मागू म्हणते आई करतं की नाही सगळ्याच्या घरी झाले आई करतं की नाही सगळ्याच्या घरी झाले तो असं मला परेशान करते. पण माणूस आणते काय नाही आणत ना माणसाला येत नाही चव आणायचा लवकर. माझं पैसे नाहीत का मा किडनी ऐकू मी नुसतं खावल्यालेच पाहिजे हा भाकर वय नाही लागत पोई पाहिजे हा कंट्रोलचे तांदूळ नाही चालत आम्हाला बापा 45 रुपये 50 रुपये किलोचे तांदूळ पाहिजे दुकानचे खायला साऱ्या दुनियात चवना पाहिजे. 1 वर्ष नाही खाल्ले लाडूचा काही फरक पडून राहिला का हा लाडू पाहिजे हा पैसे ना आदला काय घर बसल्या बोटो मोड्याले माणसाला माहित आहे कमाई करून आणायला लागते तर असा पैसा टिकवा लागते तर बाईला काय नव्हतं खाल्ले नागली दुसरं काय आहे कमावणं ना फावणं 2 टाईमचा स्वयंपाक थापला बस टीव्हीचे बटणं दाबणं चालू जा कमावून पाहिलं जरासं कसं आहे तर. हो बस भाषण कमी ठोका आता माहित आहे ना किती काम करता तुम्ही तर वटे राखायचं काम करता बा गावात पूर्ण काही सांगलं की नेरा चौथानच येते अंगार माणूस कधी बी पाहत तसंच आहे. आणि त्याच्या याराईनं सांगलं काही की बापा पटकन पैसे निघतात पटकनी टाईमही लागत नाही म्हणजे काय हे कोणता न्याय आहे हा. बरोबर सांगून राहिली बरं तुम्हाला आज सामान आलं पाहिजे हे तिळगुळ हा नाही तर घरात येऊ देणार नाही तो पोरा मानावर मोबाईलते हे कर ते कर मी कसं करू काही सामान नाही फामान नाही तर आणा लागेल म्हणजे आणा लागेल नाही तर घरात यायचं नाही. हान बोंबलू नको ना तोड नको वाचू ना घेणं घेणं थोडं वाचत राहायचं कधी बी हा अशी गोष्ट समजत नाही दिले बह्याला दिले थांब ना जरा मागितले ना साधू वाले पैसे 1000 रुपये ती भेटली की आणतो. काल तमाशा दाखवून राहिली शिवलालची इज्जत कमी आहे का हा तू नुसतं माझी इज्जत गमाया नांदी असतं. इज्जत लयच आहे तुमच्या गावात पुष्पगुच्छ हारच घेऊन तयार असतात ना गावात लोक स्वागत करायला तुमचं. आपल्या घरी लाडू कधी करतं हा साऱ्या घरी झाले लाडू चिडवायचे आपल्या घरीच नाही सारं गाव मला खिजून राहिलं त्या घरी लाडू नाही त्या घरी लाडू नाही पोरं दाखवू खाऊन राहिलं मग मला. आता हा भोंगा सांभाळला आता तुम्हीच हा मला भटे म्हणता मग. बाबू आणतो ना लाडू बापा डायरेक्ट तयार आणतो आईचे लाडू आणतो घरी आपल्या पण ते हे लाडू काय सुधी असतात बे हा याच्यात गुई काही सुद्धा नसते चांगला आणतो चांगला लाडू हा हॉटेलचा लाडू चांगला. कधी आणता तीळ संक्रांत झाल्यावर आणता काय बाबू आणतो ना आताच आणतो थांब ना जरा शांतता ठेव ना बस हातो जातो गावात आणि आता आणतो लाडू. बाप घसेला आहे ना रे बाबू कधी आणून द्या बाप फक्त थापाईवरच ठेवते तुझ्या बाप मी असा लाडू आणीन मी हॉटेलचा आणीन येऊ आणीन तीव आणीन काही जाणत नाही तुझ्या बाप. नको चालून जास्त पोरा देखत पाहिजे पच्ची करून राहिली का आणतो रे बाबू लाडू आणतो रे आता जातो बाबू आणि आणतो लाडू तुले. करा ना मग सांगतो मी तुम्हाला लवकर आणा मला शाळेत बी वाटा लागते लाडू. चला चला तिघू याला त्याला तोंड गोड करा नवरा बायको खुश पोरगा त्याच्यापेक्षा खुश तिळगुळ घ्या चला लाडू घ्या. चला तोरा करा आपल्या गावात आले तिळगुळाचे लाडू तुळगुळाचे लाडू बायले त्रास नाही भाऊले त्रास नाही चला आयते लाडू आले गावात आयते लाडू आले. लाडू करून झालती बाई परेशान आता नाही टेन्शन आयते आले लाडू बाईची हात नाही दोघतीन गुड खिसू चला घ्या लाडू घ्या आयते लाडू घ्या.
घरपोच आले लाडू, घरपोच आले लाडू. ताईबाई अक्का चला 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 लवकर चला. तुमच्या घरी आले लाडू, तुमच्या घरी आले लाडू. फक्त 400 रुपये किलो लाडू, 400 रुपये किलो. वा, आईचे लाडू आणले तू नको करू. तुम्ही म्हणतो डायरेक्ट तोंडातही घालून दे ना. हा, म्हणजे कसं हातानं खायचंही काम नाही. सारं आयतच आणून राहिले गळे हो तुम्ही. हा, जे ते आयतं. काकाजी मेहनत लया, पायाचे डोळे फुटके होऊन राहिले. लाडू तयार करू. हा, चूल पेटवणं, ती भुजणं, हा, शेंगदाणे भुजणं, गुळ खिसणं. सांगा किती मेहनत आहे ते. हातपाय दुखतात त्याच्यात, डोळ्यात झुपूट जाते चूल पेटवली की. हे कसं आयता झटकोनी 400 रुपये किलो तर आहे बा, स्वस्त आहे ना. आई आहे बा, नवीनच आहे बा. आमच्या वेळेस नव्हतं बा. कसं आम्ही ती आणू, कसं बाया वाटत, हा, आणि त्याचे लाडू करत. आता डायरेक्ट लाडूच आयते आले. अरे वा, ते वाणीतून आयतेच आणले असतील मग. बाहेर ते काम नसेल ठेवलं. ऊस शिला, बोरा आणा, गाजरं कापा, काकडी कापा. हा, ते आयतच असेल ना मग. आवाजी आपल्या जो काहीच नाही, बायले काहीच मेहनत नाही. आता सारं आयतं आहे. बरे आणले रे बाबा तुम्ही नाही ते लाडू, बरे आणले. बाहेर कसं कष्ट करायचं काम नाही, एवढी मेहनत नाही. अरे बाबा मला दे मग 1 किलो लाडू दे तयार. तर कसं भाव पद्धतशीर लाव बाबा, पहिले सांगून राहिले तुले. बस लावतो बाबा, थोडे भाव काय जास्त सांगू मी. फक्त 400 रुपये किलो आहे. पैसे दे रे बाबा, 400 रुपये भाव नाही झाला. कापसाले कुठे भाव राहिले आता, तुले पैसे द्या एवढे तर. त्याचा लाडवाचा काय संबंध आहे बाबा आजीबाई. हा, आम्हाला बाबा त्याला गुळी लागते, तीळ लागतात, शेंगदाणे लागतात. ती महाग झाली ना. अरे बापा दे, काही किंगरी नको लावू मागे. दे बापा 1 किलो, 350 रुपये देईन आता. बापा पाहिजे बुडी तुला पैसा झाला वाटते बाबा. 150 रुपयात लाडू झालेच त्या बुडीचे. 350 गमावल्या बुडीनं. दे बरं लाडू बुडीले. हो मामा. चला तोरा करा. येईन खुश, इवाय खुश. लाडू खाऊन झाले खुश, लाडू खाऊन झाले खुश. पतंग पाहिजे मला. अबे बाबू, पतंग नसतात उडत. येडा झाला का तू? म्हणजे मी येणार आणि सारे लोक आहे ना, सारं गाव पतंग उडून राहिलं. त्या जगण्यात 3 पतंग आणले. हा, त्या टिट्ट्यानं बी 2 पतंग आणले, आणि त्या किट्ट्यानं 2 आणले, आणि मला 1 बी नाही. हा, पण ते पोरं उडून राहिले, आणि मला म्हणा. तू पतंग उडवलं की माणसं मरतात, गळ्यात अटकते तो, पक्षी मरतात, चिड्या मरतात. हा, आपण जीव घेतो का दुसऱ्याचा? मांजा असते बाबू, ते आपल्याला पाहिजे नाही. पतंग नाही उडवायचं. काय सांगू नका ते, खड्या मरो की चिडी मरो. गाव पतंग उडून राहिले, मलाच पतंग नाही. मला तुम्ही भाषेत देऊन राहिले, असं होते तसं होते. तुम्हाला अन्न नाही असं सांगा ना. मला पतंग पाहिजे, सांगून देऊन राहिले मी. मला पतंग पाहिजे ना बाबू. पतंग उडत नसतात. तू समजदार आहात. शाळेत जात असते की तू सांग बरं. हा, तुला जर एखादी चापट एखाद्या मास्तरनं मारली, तू लढतं की नाही? हा, आणि एखाद्या चिडी जर अटकली, त्या पाय मोडला, तिला दुःख होईन की नाही? मग ते लढीन की नाही? मग आपल्यापासून कोणी लढलं तर दुःखाचं काम आहे की नाही? हा, सांग बरं. पतंग जाऊ द्या, मग आपल्या घरी लाडू बी नाही गेले. हा, सारे पोरं लाडू खाऊन राहिले. शाळेत बी आनंद पोरांनी लाडू. सारेला वाटला की घास, मला काहीच नव्हतं. हा, मला दे ना मा बुडीनं. हा, साखरा वाटू का मग पोरायला? मग लाडू कधी करता मग? काय सांगू बाबू तुले, कापसाले भाव नाही रे, सोयाबीनले भाव नाही. अटीसा तूर वाया गेली बाबू. हरभऱ्याचं काही खरं नाही. हा, पैसा आदला काही नाही बाबू. 1000 रुपये पाहिजे तरी सामान आलं, कुठून आणू? मला तर टेन्शन पडलं. नाही तर मी तर तुला सारच देतो बापा घेऊन. एका भांडीसावर आम्ही मला माणसाने अन्न होऊन राहिले. बरं बाबू, संध्याकाळी आपण लाडू करू ते. हो, आणि तुम्ही सामान आणतो. मग संध्याकाळी गेली साऱ्या पोरायला अर्धा वाटतो तू. हो, आणि तुम्ही सामान. झाले पाहिजे आपल्या घरी लाडू. तुम्हाला सांगून राहिले मी. हा, मग कधीच नसते, लवकर करत नाही तुम्ही आपल्या घरी. साऱ्याची आखरी असते. हा, दिवाळीला बी तसंच, दसऱ्याला बी तसंच, आता तसंच. सारे पोरं गोडधोड खातात. अरे मी तुमची आम्ही पोरं येतो टाकडे पा. करत जा, लवकर करत जा तुम्ही. पण बाबू यावेळेस लवकर होती ना आपल्या घरी. आज आणतो सामान, टेन्शन नको घेतो. आणि पतंग आणून दे बरं, सोड ना. नाही मला काही पतंग नाही पाहिजे, पण लाडू पाहिजे संध्याकाळला. हो बाबू, तो साई नाहीस रे. हा, तू परिस्थिती जाणून ना बाबू. आपण शेतकरी आहे, आपल्याला काय लवकर भेटते का बाबू खायला? आपल्या घरी आपण हा पगार आहे का? समजून घेत जा बाबू. काही गोष्टी आपल्याला कसं असते, शेतकऱ्याला सारे दाखवी असते. पहिले काही नाही भेटत बाबू खायला. हा, आणतो तरी लावतो मेळ मी संध्याकाळी काही ना काही. हा, शेतकरी कधी फटकाच असते, त्या पोराला काही भेटत नाही लवकर. हा, आणा मग संध्याकाळला लाडू. हो, अशी दयनीय अवस्था आहे. ती पिकवता आपण, शेंगदाणे पिकवता आपण, आणि आपल्याच ऊसाचा गोळी बी होते त्या. पण आपल्यालाच भेटत नाही बापा वक्तार खायला. सांगा बरं मित्र, कशी दयनीय अवस्था आहे शेतकऱ्याची. फक्त व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट्स करा बरं. नवीन असाल तर व्हिडिओला सबस्क्राईब करा. हेच एवढी शेतकरी पुत्राची विनंती आहे. आणि मित्रांना सुद्धा व्हिडिओ पाठवा बरं.
चला चला तोरा करा तुमच्या गावात आले तिळगुळाचे लाडू बाईची हात दुखी ना माणसाच्या डोक्याला टेन्शन नाही ना मिक्सर चालवायचं काम ना खलबत्ता घ्यायचं काम चला आयते लाडू बाई झाली शांत चला 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 अरे एक दुकान इकडे या साऱ्या गावात ताबा केला वाटते ना साऱ्या गावात घुसले वाटते कुठे हे चला ना बापा काय करायला लागते आपल्याला सण असला की एकताच आता चला बरं घेऊ आपण बी टोपीवाल्या मला एक लाडू देतं का फुकट आहे का बे लाडू मागून राहिला तू तर घे ना कसं काढणं पैसे देतो तुला किलो लाडू 400 रुपये किलो तर लाडू घातल्या का द्या ना बे एक लाडू मोठा नानाटून राहिले का कोण खाते सगळे लाडू तिकडे संग्रह झाली की तसे का लोक या डब्यात पडे राहतात ते अबे खपले नाही झाले का बुरशी लागीन न द्याले लोकांच्या पोटात तरी जातील दे ना मग एक लाडू दिले का पुरा मला नगद नंदी दिसतं बा नुसतं फुकट खाऊ जास रे बा तू हा एवढा मोठा घोडा झाला का लाडू मागून राहिला तू होतात बाबू 35 नाहीत बरं ते हागून लागते काय कमी समजला नाही तिळगुळ लाडू हा दे ना बाबू एक लाडू दे ना नगद नंदी दिसते रे एक लाडूच मागून राहिला बाबू तू ही गाडी गावात बी फिरून राहिला का यातो लाडू घेऊन हा ते माणसं भेटले होते बा मला 200 रुपये किलो तर विकून राहिले बा तू तर 400 रुपये किलो म्हणून राहिला हो बाबा 400 रुपये किलो 200 रुपये कोण सांगितलं तुम्हाला बाबा आमच्या बंदा गावात तर चर्चा अरे बाबा आता तुझ्या माणसाची फिरून राहिले तो सोनेरी केसाईवाला 200 रुपये किलो न देऊन राहिला तो लाडू का रे बापा तुझ्याजवळ किती भाव आहे रे बापा ते आता मी गावातूनच आली की नाही त्या 2 बायानं त्या 2 माणसाही जोडून 150 रुपये किलो घेतले लाडू आणि मी बी तटीच गेलती ना पण त्याच्याजवळचे सरले बापा म्हणून तुझ्याजवळ यायला लागलं मला हे पाय रे आता मी खोटा बोलीन तर ती बाई खोटी बोलीन का त्या बाईच्या देखत चिवट आहे पाय बरं वा 400 रुपये किलो जात ना तुमचा ऐकत काही फरक पडला अशी 400 विकून राहिले माय माणसं बाबा आमच्या कानानं ऐकलं बा डोळ्यानं पाहिलं आम्ही ना माझे त्या बैल 200 दिले आणि बाई तर 150 म्हणून राहिली तो खेळखाडचा माल उरला असेल ना मागचा कसं जाता हे कसं 30 अंदाज एकच दिवस राहिली कसं चटकन मालिक नाही राहिले पुढची जळते हेच काय खरं आहे का हा तुम्ही कसं देऊन पॅक 150 चटकनी आम्ही 4-5 जण घेतो ना 2-2 किलो घेतो ना काय बरं त्या गिराईक दुसरं गिराईक घेऊन राहिला का त्या दुकानावर 400 रुपये किलो कोण घेते बाजी एवढ्या कमीच येत नाही बा हा तुम्ही आता काय सांगून राहिले बा हा नाही ना एवढ्या जमत नाही बा पण कसले का खरंच 150 विकली असतील ना 150-200 रट्टा आणला की मामानं नाहीतरी आपला काही धंदा करू म्हणून नाही हा तसंच असेल नाही तर मी देऊ काय गेले हा सटकन इकणं मामाच्या अगोदर इकून अटी मस्त गरम बसतो थांबा बा मला फोन लावून पाहू दे कोणता तोंडावर पडतो काय बा हा फोन लागला गेले का घोरच आले का आपल्या गावात कुठे रेंज आहे ह्याचा कुठे फोन लागून राहिला लाव ना म्हणा घेणं हिसकी आता लाव फोन भाऊ फोन लागला पण जराशे थांबा ना पाले बेजा टाइम पास आहे का तू धंदाच करून नाही रे बा लागून आला मग मामाले खरंच इकले असतील का मामा 150-200 रुपये ना अरे बा काय टाइमपास करून आला दे ना लवकर झटकनी काय केलं घेतले शांताबाई बाजार लुटून 150 रुपये किलो ना तर देऊन राहिला तो घ्या हो का 150 रुपयेच किलो आहे काय मग मी तर 5 किलो घेतो दे रे बाबू मला 5 किलो दे बरं लवकर दे बरं जराशे खट्ट ना बोलू ना देतो मी सारे देतो ना आपल्याला बॉम्ब माल आहे ना मग लवकर झट मोज ना दे ना बरं झालं बा मामाच्या अगोदर इकडं झालं माय 400 रुपये कोलून कोणी होंगे नाही आले पण 150 सारच गेलो हा आता येतेच मामा आता गरम मशीर आहे तुम्ही भाषा झाला का सारं इकणं काही हुशार झाला गळा तुझा झटकन इकून टाकलं का बंद मामा धाडची धाडच पडली दुकानात कोणी 5 किलो कोणी 2 किलो कोणी 4 किलो टाकलं ना बंद इकून तर गेलं गळा तू ना आमचाच बा अर्धा माल का गाडीतच आहे अजून खपला नाही बा ते लोक तर मला म्हणत बाबा तुमच्या गाडीवाल्याचा माल तर पुरा खपलाय म्हणत त्याच्यावर काहीच नाही राहिलं म्हणून तुमच्याच आलं म्हणत असे म्हणत होते म्हणत काय ते भाव घेऊ काय लावला रे गळा तू ना तुम्ही नाही इकडे त्या भाव तिकलं मग मी 150-200 तुम्ही त्या भाव तिकलं ना रे देवा बरबाद केलं रे या पुऱ्यानं अरे कसा आहे रे गळा तू डोकं आहे की तुले कोण सांगितलं तुला 150-200 इकायचं अरे खरंच बा ते 300 रुपये किलो पळला रे गळा हा घाट्याचा बजेट केला गळ्या तुला त्या गावातल्या लोकांची होत्या बनवलं मामा मला अरे बा हो तुम्ही काही कामाचे नाही बा या गावातल्या लोकांनी चुना लावला आपल्याला मित्रांनो व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट्स करा बरं नवीन असाल तर व्हिडिओला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त मित्रांपर्यंत आपला व्हिडिओ शेअर करा आणि सर्व प्रेक्षकांना मित्रांना व्हिलेज टकाटक PPW चॅनलच्या वतीनं ॲडव्हान्समध्ये सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा.